मंडळी रामकृष्ण हरी. ते नव तुम्हाला माहित आहे नव तुम्ही काय बघतायसा ओम साई क्रिएशन. अहो हे युट्यूब चॅनेल आहे. हे महाराष्ट्रातलं एकमेव युट्यूब चॅनेल आहे जे सगळ्या वारकरी विचारधारा घरोघरी पोहोचवण्याचं काम करतंय. अहो मग बघताय काय आपली वारकरी विचारधारा पोहोचवणार हे चॅनेल तुम्ही सबस्क्राईब कराय नको.
समागम एखादिये परी संत समागम एखादिये परी भावे त्यांचे द्वारे श्वान याती संत समागम एखादिये परी संत समागम एखादिये परी भावे त्यांचे द्वारी श्वान याती तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे कामारी बटिक सेवेचा सेवक कामारी बटिक सेवेचा सेवक दीनपणे रंग तेथे भले तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे तुका मने सर्व सुख त्या संगती तुका मने सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संताचिया तुका मने सर्व सुख त्या संगती तुका मने सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संताचिया तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण
गुरुकुल पिंपरत विद्यार्थी जंगम स्वामी.
चरणा संताजिया दुसरे चरणा संताजिया दुसरे चरणा संताजिया ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरु दास ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं श्रीसा गुरुं तम आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे जयाचे ने आठवे शब्द सृष्टी आंगवे सारस्वत आगवे झिवेसिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे मनी रस होती वळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती खून हाताचडे संपूर्ण तत्व भेदे श्री गुरूंचे पाय जर हृदय घेऊ सोनी ठाय ते एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोनी आता विठ्ठल विठ्ठल संत समागम एखादे परी संत समागम एखादे परी व्हावे त्यांचे द्वारे श्वान याती तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे अनंत कृपासागर षड्गुण ऐश्वर्य संपन्न सच्चिदानंद घन कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम सर्व शक्तिमान श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या अपार असीम हयतुकी कृपेने साधकांचे मायबाप ज्ञानियांचे शिरोमणी भगवान सद्गुरू श्री ज्ञानोबाराय पंढरीरायाचे प्रेम भांडारी भक्त शिरोमणी श्री संत नामदेवराय पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्री तुकोबाराय प्रातस्मरणीय वैकुंठवासी भजन भीष्म श्री साहेबरावजी महाराज नाना आणि प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री तात्या महाराज आदी सर्व संतांच्या कृपेने आशीर्वादाने चाललेला हा अधिष्ठात्री देवता भगवान श्री सिद्धेश्वराच्या चरणी असणारी सेवा आहे. गोड असा श्री तुकोबरायांचा
4 चरणाचा साधू पुरुषाच्या संगतीचा महिमा सांगणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. या गावाचं भाग्याचं जेवढं वर्णन करावं तेवढं थोडे कारण हे ज्ञानोबऱ्यांच्या वाटेवरचं गाव आहे. विठ्ठल विठ्ठल. होईन खडे गोटे चरण रज साने मोठे पंढरीचे वाटे संत चरणी लागेन. जगद्गुरु तुकोबरा पंढरीच्या वाटेचा महिमा असं सांगतात की या रस्त्यानं आम्ही खडे गोटे हो, कारण ह्या रस्त्यानं संत महात्मे चालतील आणि संत महात्मे चालत असताना त्यांची माती, त्यांची लागोमज माती, त्यांची जी काही माती आहे आपल्या मस्तकाला लागल्याशिवाय राहणार नाही. वंदू येती देवपदे त्या आनंदे उत्साह आहे. ज्ञानोबऱ्यांची चालणारी वाट आहे. प्रातस्मरणीय हाडाचे वारकरी ज्यांना आपण असं म्हणतो, श्री बाळकृष्ण अण्णा असतील, प्रातस्मरणीय श्री रोकडोबा दादा असतील, प्रातस्मरणीय श्री कारभारी बाबा असतील, हे सर्व संत मंडळी ह्याच रस्त्यानं चालली. विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे पांडुरंग भेटे भरोसे नाही. संत महात्मे मार्गी बहुत याचे गेले साधू संत नका जाओ आडराने ऐशी गरजती पुराणे. ज्या रस्त्याने संत महात्मे गेलेत, मार्ग दावणे गेले आधी किंवा पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग चला जाओ माग घेत. आम्ही ज्या रस्त्याने संत महात्मे गेले त्या रस्त्यानं आपल्याला जायचे. आणि या वाटेचं काय भाग्य आहे महाराज, ह्या वाटेनं साक्षात भगवान श्री ज्ञानोबा येतात. ह्या रस्त्यानं साक्षात इंद्रादिक देवता, ब्रह्मादिक देवता या रस्त्याची माती लागावी म्हणून येतात. विठ्ठल विठ्ठल. आणि ते ग्रामवासीनं सहज प्राप्त आहे, ग्रामवासीनं सहज प्राप्त आहे. 16 गेले की रस्त्यावर दंडवत घालायचं. विठ्ठल विठ्ठल. महाराज सांगतात तेने 42 उद्धरती चरणेचे रज लावीन कपाळा जे पदे रावळा सोयी जाते किंवा वासनेचे बीज जळवणे जाय. तुका म्हणे नेवे तनू रज करून लागता. संतांच्या पायाचे माते आपल्या मस्तकाला लागले. ज्ञानोबांच्या सोहळ्यातला अश्व जेव्हा जी काही रिंगणामध्ये फिरतो तेव्हा तुम्ही आम्ही सर्वजण त्या अश्वाच्या चरणाची माती आपल्या मस्तकाला लावतो. ज्ञानोबा ज्या रस्त्यानं गेलेले आहेत त्या रस्त्याची माती आपण आपल्या सहज मस्तकाला लावली, आपल्या 42 कुळाचा उद्धार होतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा कशासाठी व्हावा, मृत्यूलोकी नाही पिंपरदी व्हावा जन्म आम्हा. विठ्ठल कारण जे काही नेमाचे वारकरी आहेत, निष्ठावान वारकरी आहेत, ह्या रस्त्यानं चालतात आणि त्यांची माती सहज आपल्या मस्तकाला लागते. काय करायचे साधन महाराज, ज्ञानोबा तुकाराम महाराज म्हणतात संत मार्गी चालते त्यांची लागो मज माती. काय करावी साधने आणि काय एक नव्हे ते नाही. इतर साधनाच्या पाठीमागे लागायची आवश्यकताच नाही. त्या साधू पुरुषांच्या नियमनिष्ठ वारकऱ्यांच्या चरणाची माती आपल्या मस्तकाला लागले की आपलं कृतकृतार्थ झाल्याशिवाय, आपलं अनंत जन्माचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे परम भाग्यवान ज्ञानोबऱ्यांच्या श्री ज्ञानोबऱ्यांच्या वाटेवरचं असणारं जे काय गाव आहे, जेव्हा ज्ञानोबा या गावामध्ये येतात तेव्हा ह्या गावाची खरी दिवाळी असते. विठ्ठल विठ्ठल. महाराज हे मंदिर तर त्यावेळेस सगळं भरून जातं महाराज. पाऊस असतो, जिथं जागा मिळेल तिथं आहे का नाही, जिथं जागा मिळेल तिथं वारकरी झोपलेले असतात. आता गावात पुष्कळ देवांचे मंदिर आहेत, सिद्ध मंदिर आहेत, पण ते प्रत्येक हे पूर्ण गाव जे असतं, पूर्ण सोहळा ह्या गावामध्ये वसला जातो. त्याच्यामुळं ह्या सर्व अनंत साधू संतांची जी माती आहे ह्या भूमीला लागते. आणि या भूमीमध्ये तुम्ही ग्रामवासी या ठिकाणी निवास करता, किती परम भाग्य आहे विचार करा. आणि ह्या परम भाग्यामुळंच, ह्या साधू संतांच्या चरणाच्या मातीमुळंच ह्या सप्त्याचं वैशिष्ट्य असं आहे की या सप्त्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायणाला 100 लोक आहेत. विठ्ठल विठ्ठल. गावोगावी मोठमोठे सप्ते होतात, मोठमोठे मंडप असतात, कीर्तनाला 5-5 हजार असतात, पण पारायणाला फक्त 10च असतात. काय अर्थ आहे त्या सप्त्याला? सप्त्याचं जर मुख्य काय असेल, सप्त्यामध्ये मुख्य कीर्तन नाही, ज्ञानेश्वरी पारायण आहे. विठ्ठल विठ्ठल. पण लोकांना वाटतं कीर्तन ऐकायला पाहिजे, ऐका नाही, कीर्तन तर ऐकलंच पाहिजे, त्यामध्ये प्रश्नच नाही. पण या सप्त्याचं सार आहे, कारण आपल्याला कार्य बाहुल्यामुळं वेळ नाही. आनंदी क्षेत्रामध्ये जावं, आजान वृक्षाखाली पारायण करावं एवढा आपल्याला वेळ नाही. संतांची संगती आपल्याला घडत नाही. मग सहज लिहिलं या सप्त्याचं नियोजन आहे. सप्त्यामध्ये सहज संत महात्मे येतात आणि त्यांच्या संगतीमध्ये
ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण होतं महाराज. वाचावे ज्ञानेश्वरी, डोळा पहावे पंढरी. म्हणून आम्ही प्रत्येक कीर्तनात सांगतो की जी काय ज्ञानेश्वरीचं पारायणाला पुष्कळांनी काय केलं पाहिजे, हरराज राहिलं पाहिजे. एक वेळ कीर्तनाला आलं नाही तरी चालेल, पण नक्की पारायणाला या. कारण पारायणाची जी शक्ती आहे ती अक्षरे नव्हती दे का, ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुनाला घेचित कळिका, उजळल्या कृष्णे. ज्ञानोबा सांगता मनोनी मने काय वाचा, जो सेवक होईल याचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करेल. ती अक्षर माणसाला पुष्ट करतात, ती अक्षर माणसाला ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून देतात. म्हणून अक्षराची सेवा आहे. काही पाठ केले संतांचे उत्तरे, विश्वास आदरे करून या महाराज वर्णन करतात की अक्षरांची सेवा जी काय आहे हे संतांचे वचनामृत आहेत. आले मुखावटे अमृत वचने. म्हणून त्या अक्षराची सेवा आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे. गुरुवर्य प्रातस्मरणीय नतोसिंग बाबा सांगायचे, ज्याच्या घरी असेल ज्ञानेश्वरी गाथा त्याच्या चरणी ठेवावा माथा. ज्याच्या घरात ज्ञानेश्वरी गाथा आहे त्याच्या चरणी माथा ठेवावा. गुरुवर्य बाबा असंही म्हणायचे, ज्याच्या घरी नसेल ज्ञानेश्वरी गाथा त्याला हाणाव्या 2 लाथा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून ज्ञानेश्वरीचं अनुष्ठान, गाथ्याचं अनुष्ठान, भागवताचं अनुष्ठान, पारायण जे आहे एक तरी ववी अनुभवावे. नाही पुष्कळ आपल्या पारायण करता आलं, 300 वया नाही वाचता आल्या, 10 वया वाचा, 1 पान वाचा, 2 पान वाचा, 1 पानाचा नियम करा, 2 पानाचा नियम करा. आणि उत्सवामध्ये तर पुष्कळ, मला वाटतं कीर्तनापेक्षा पारायणालाच जास्त लोक आहेत. म्हणून ह्या सप्त्याचं वैशिष्ट्य आहे, सगळ्यात मोठा सप्ताह हाच आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल. आमचा निकष असा आहे, ज्या सप्त्यामध्ये कीर्तनाला 1000 लोक आहेत त्याला महत्त्व देत नाही आम्ही. ज्या सप्त्यामध्ये पारायणाला 100 लोक आहेत तो सप्ताह सगळ्यात मोठा. विठ्ठल विठ्ठल. साधू पुरुषाच्या सहवासामध्ये गुरुवर्य तात्यांच्या कृपेने हे सर्व संत मंडळी इथं येतात, सेवा करतात. विशेषत्वाने या गावाचं भाग्य, जसं ज्ञानोबऱ्यांचा 16 येतो तसं याच भूमीमध्ये राष्ट्रबंधू श्री राजीवजी भाई दीक्षित यांचं काय आहे, गुरुकुल आहे महाराज. तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी. हे जर विद्यार्थी जर पाहिले एक आनंद वाटतो. आता अशी चाल म्हटली महाराज, अशी चाल म्हटली वैकुंठात नसेल अशी चाल. विठ्ठल विठ्ठल. संत कृपेचे हे दीप करे साधका निष्पा. साधकाच्या हृदयामध्ये, विद्यार्थ्याच्या हृदयामध्ये तो जो काय भाव आहे, आत्मभाव आहे, तो आत्मभाव जागृत होतो. ही जी काही शक्ती आहे, साधकांचा मायबाप दरुशने हरिता, सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. सुंदर असं जे गुरुकुल आहे त्या गुरुकुलामध्ये जावं आणि सेवा करावी. व्हावे त्यांचे द्वारी, गुरुकुलामध्ये कुत्रा व्हावा आहे का नाही, व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आपल्या अंतकरणातला जो काही भाव आहे, अंतकरणातला भाव प्रकट होतात. ह्या गुरुकुलामध्ये गेला, गुरुकुलामध्ये झाला. गुरुकुलामध्ये जाणारा विद्यार्थी नक्कीच वारी करणार. ह्या गुरुकुलामध्ये जाणारा विद्यार्थी नक्कीच देशाची सेवा करणार. विठ्ठल विठ्ठल. गुरुकुलात न जाणारा विद्यार्थी नक्कीच तंबाखू खाणार. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आहे की नाही, यारे यारे लहान थोर मिळविली मांदी वैष्णवांची. गुरुवर्य जी काही तात्यांचं असणारी जी काही शक्ती आहे, ही आध्यात्मिक शक्ती आहे. नव्हे हा सामान्य महिमा संतांचा, साधू पुरुषाचा महिमा जो आहे हा असाधारण आहे. वारकरी संप्रदायातले युगपुरुष म्हणून जर कोण असतील तर तात्या आहेत महाराज. युगपुरुष आहेत ते. आणि असे युगपुरुष असणारे त्या युगपुरुषामुळे संप्रदायामध्ये एक अशा प्रकारची नैतिकता, निष्ठा, नियमधर्म जागृत राहतो. नाहीतर आज विचार जर केला आपण, आपण जर विचार केला, कीर्तनकार लोकांचा विचार करा, इतरांचा विचार करा, ते सांगायला नको, इथं सांगायला नको. पण असे परम नामधारक महावैष्णव संप्रदायामध्ये आहेत. त्याच्यामुळं एक संप्रदायाचं अलौकिक अशा प्रकारचं मोठं वैभव आहे. दर्शनाची प्रशस्ती, पुण्यपुरुष त्यांचं दर्शन झालं, त्यांचं नामचिंतन आपण केलं, त्यांच्या संगतीमध्ये राहिलो, आपला नक्कीच उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल अशा साधू पुरुषाच्या संगतीची, समागमाची तुकाराम महाराज इच्छा करतात. थोडं आज आपण चिंतन केलं तर जगत आहे, जगतामध्ये विषमता आहे, पण साधू पुरुषांच्या ठिकाणी समानता आहे. जगत विषमता, संत महात्म्य समानता. जगत समानता आणि संत महात्म्य विषमता असं समीकरण कधी नसतं. जगाच्या ठिकाणी विषमता आहे. पण जगाचा विचार केला तर जग 2 प्रकारचं आहे. एक दृश्यते आणि श्रूयते. जे जे डोळ्यांना दिसतं त्याला जग म्हणा. श्रूयते म्हणजे जे जे कानाने ऐकतो त्याला जग म्हणा. आपल्याला जग माहिती आहे, आपलं गाव माहिती आहे, भारतभूमी माहिती आहे.
भारतभूमीनंतर इतर देश असतील, एवढा जग आहे, पण त्याच्या पलीकडे आणखी काय आहे? वर 7 लोक आहेत, खाली 7 लोक आहेत. अतळ, वितळ, सुतळ, तळातळ, महातळ, रसातळ, पाताळ. वर 7 लोक आहेत. भूरलोक, भोरलोक, जनलोक, महरलोक, तपोलोक, सत्यलोक. वर 7 लोक आहेत, खाली 7 लोक आहेत, मध्यभागी मृत्यूलोक आहे. पण एवढं मोठं जरी जगत असलं, पण या जगताच्या ठिकाणी विषमता आहे. जगताच्या ठिकाणी विषमता आहे. जगताच्या ठिकाणी विषमता का असेल? तर कारणाची विषमता कार्यामध्ये येते. जगताचं कारण जर काय असेल तर त्रिगुणात्मक अज्ञान. त्या त्रिगुणात्मक अज्ञानाच्या ठिकाणीच विषमता असल्यामुळं ते कारणाची विषमता कार्यामध्ये आली. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबाने सुंदर 18व्या अध्यायामध्ये वर्णन केले. गुणाशिवाय जगातली कुठली वस्तू होऊ शकत नाही. ही सर्व जी काही सृष्टी आहे हे गुणात्मक आहे. माऊली म्हणतात की लोकरीशिवाय घोंगडी होत नाही, मातीशिवाय पुतळा होत नाही, पाण्याशिवाय लाट निर्माण होत नाही. कैचा लोहे विन कांबळा, माती विन मोदळा, जळे विन कल्लोळा होणे आहे. तैसे न होणी गुणाचे, सृष्टीच्या रचना रचे, ऐसे नाहीच ग असाचे वस्तुजात. गुणी देवा त्रयी लाविली, गुणी लोकी तिकुटी पाडिली, चतुर्वर्णा घातली सिनानी वळगी. ह्या गुणाचा महिमा असा आहे, ह्या गुणामुळं 3 लोक निर्माण झाले. ह्या गुणामुळं 3 देव झाले. स्वर्गलोक, मृत्यूलोक, पाताळलोक. रजोगुणामुळं श्री ब्रह्मदेव, तमोगुणामुळं भगवान शंकर आणि सत्वगुणामुळं भगवान श्री विष्णू झाले. ह्या गुणाचा परिणाम एवढा आहे, ह्या गुणामुळं 3 लोक झाले, ह्या गुणामुळं 3 देव झाले. आपण चिंतन करतो जगताच्या ठिकाणी विषमता आहे, संतांच्या ठिकाणी समानता आहे. जगताच्या ठिकाणी विषमता असं चिंतन करू नका. देवादी देव जो श्री पांडुरंग परमात्मा आहे त्या देवाच्या ठिकाणी विषमता आहे. देवाच्या ठिकाणी कोणती विषमता आहे? भक्ता राखे पाया पाशी दुर्जनाचे संहारे. भक्ता राखे पाया पाशी, भक्ता राखे पाया दुर्जनाशी संवारी. विषमता आहे का नाही? देव आहे, पण देव काय करतो? भक्ताला पायाजवळ ठेवतो, राक्षसांना मारतो. चांगलं आहे काय? चांगलं नाही महाराज. भक्तावर अनुकंपा करावी, राक्षसांना मारावं हे काय चांगलं नाही. कृष्ण कोपोनी जासे मारे, तो पावे ब्रह्म साक्षात्कारी. एखाद्या वारकऱ्या घरी जेवायला बोलवा, काय लाडूचे पंगत करायला म्हणावं, खा, कधी मिळालं होतं का? चालतं का असं? असं चालत नाही. तसा भगवान परमात्मा मोक्ष देतो, राक्षसांना मोक्ष देतो, पण मारून मोक्ष देतो. हे देवाच्या अवतार कार्यातली त्रुटी आहे. विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्मा जगताची उत्पत्ती करतात, भगवान परमात्मा जगाचं भरण पोषण करतात, पण भगवान परमात्मा जगाचा उद्धार करत नाहीत. देवा विचारावे लागे पाप पुण्य. तुमचा आमचा पाप पुण्याचा विचार करून परमात्मा आपल्या फल देत असतात. पण संत महात्म्याचा दरबार वेगळा आहे महाराज. भागवतामध्ये सुंदर प्रसंग आलेला आहे. भागवतामध्ये जेव्हा श्री नारद मुनी द्वारकेला गेले, श्री वसुदेवांनी नारद मुनींचं पूजन केलं. तुम्ही अच्युतात्म निज निर्धारी, देव तुमचा आज्ञाधारी, तुम्ही मनाला त्या ते उद्धरी रेवी हातीने धरी आनाते. श्री वसुदेवजी नारद मुनींचं स्तवन करतात. भूतानाम देवचरितम दुःखायच सुखायच सुखायैव हि साधूनाम त्वादृशाम अच्युतात्मनाम. देवाचा अवतार झाल्यानंतर दासांना सुख आहे, पण दैत्यांना भीती आहे. परमात्म्याचा अवतार झाला, दासाला काय आहे? कपिकुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. परमात्मा भक्तावर अनुकंपा करतात, पण राक्षसांना मारतात. आपण नेहमी ऐकतो माधव भक्तवत्सल. हा परमात्मा भक्तवत्सल आहे, पण संत महात्मे साधवो दीनवत्सला, आणि तुम्ही आम्ही कुटुंबवत्सल आहोत, आहे का नाही? म्हणजे परमात्मा
परमात्मा भक्तावर अनुकंपा करतात पण दुष्टाला मारतात. भागवतामध्ये श्लोक आलेला आहे, भजन्ति यथा देवान देवापि तथैव तान छायेव कर्म सचिवा साधवो दिनवत्सलः. आपण जसे हातवारे करू तशी आपली सावली हातवारे करते, जसं आपण पावले खेळू तशी आपली सावली पावल्या खेळते. तसं ये यथा माम प्रपद्यन्ते, जसं आपण ईश्वराचं आराधन करू तसा ईश्वर फळ देतो. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्मा पाप पुण्य पाहतात पण संत महात्मे कधीही जीवाचं पाप पुण्य पाहत नाहीत. न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई. जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या चरित्रातला खूप गोड प्रसंग आहे. जगद्गुरु श्री तुकोबऱ्यांना मंबाजी बुवांनी मारलं. मंबाजी बुवांनी मारल्यानंतर त्या दिवशी मंबाजी बुवा काही कीर्तनाला आला नाही, संकोच वाटला. तुकाराम महाराज म्हणतात, आज मंबाजी बुवा काही कीर्तन आले नाही, आज कीर्तनात काही रंग भरला नाही म्हणे. कीर्तन संपल्यानंतर तुकाराम महाराज मंबाजी बुवांच्या मठात जातात, नमस्कार करतात. महाराज आज तुम्ही कीर्तना आले नाही, कीर्तनात रंग भरला नाही, तुम्हाला मारायची सवय नाही, हात दुखत असतील म्हणे. ह्यांना मारायची सवय नाही, ह्यांना मार खायची सवय का हो? पण साधू पुरुषाचं अंतकरण असं आहे महाराज. वास्तविक जर तुकाराम महाराजांनी त्या मंबाजी बुवाकडे नुसतं वर पाहिलं असतं, मंबाजी बुवाला सरपणाची गरज लागली नसती, तिथंच भस्म झाला असता. पण साधूचं अंतकरण असं आहे महाराज. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी मोडे, आम्ही करू दृष्टी मोडे, आम्ही करू दृष्टी मोडे. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी मोडे, आम्ही करू दृष्टी मोडे, आम्ही करू दृष्टी मोडे. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी मोडे, आम्ही करू दृष्टी मोडे. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी मोडे, आम्ही करू दृष्टी मोडे. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. तुकाराम महाराज सांगता, आम्ही गाढवाचं घोडं करू. गाढवाचं घोडं करू म्हणजे गाढवाच्या देहामध्ये परिवर्तन करून घोड्याचा देह आणू असं नाही, पण गाढवाच्या मनोवृत्तीचे जे माणसं आहेत त्यांच्यात नक्कीच बदल करू. पामर असतील विषय करू, विषय असतील जिज्ञासू करू, जिज्ञासू असतील मुक्त करू. यवनांगावरी थुंकला प्रसाद देवनी मुक्त केला. किती महाराज आपलं चिंतन चाललं होतं. जगाच्या ठिकाणी विषमता आहे, जगाच्या ठिकाणी विषमता आहे असं चिंतन करू नका. देवाच्या ठिकाणी विषमता आहे. पण साधू पुरुषाचा जर विचार केला तर गीताशास्त्र सांगतं, समशत्रवच मित्रेच तथा मानापमानयो हो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः. माऊलींच्या श्री ज्ञानोबऱ्यांचे किती गोड ओव्या आहेत. पार्था जयाच्या ठाई वैषम्याची वार्ता नाही, रिपुमित्रा दोही सरिसा पाडू, का घरची उजेडू करावा, पारखी अंधारू पाडावा. हे नेनेची गा पांडवा दीपू जैसा, जो खांडावया घाव घाली, का लावणी जयाने केली. दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा, नातरी क्षुदंडू पाळीतया गोडू, गाळीतया कडू नोहेची जेवी. आरे मित्री तैसा अर्जुना जया भावो ऐसा. ज्ञानोबऱ्या सांगतात काय साधू पुरुषांच्या ठिकाणी समानता आहे. शत्रू जरी असला मित्र जरी असला, दोघांच्या ठिकाणी समान भाव साधू पुरुषाच्या अंतःकरणामध्ये आहे. माऊली उदाहरण देतात, आपल्या घरातला दिवा आहे, घरातला दिवा फक्त घरातल्याच लोकांना प्रकाश देतो, बाहेरच्या लोकांना प्रकाश देत नाही. असं कधी होतं का हो? असं कधी होत नाही. ज्या मनुष्याने झाडाची लावणी केली, झाडाला मोठं केलं, त्यालाही झाड सावली देतं. आणि जो झाड तोडायला येतो त्यालाही झाड सावली देतं. नवे नव्हे, झाड तोडणारा झाडाच्या सावलीतच झाड तोडतो. विठ्ठल विठ्ठल. महाराज वर्णन करतात, ज्यांनी खतपाणी केले, पाणी घातलंय, ऊस मोठा केला, त्यालाही ऊस गोड लागतो. ज्यांनी चरकामध्ये घातलाय त्यालाही ऊस गोड लागतो. काय ऊसाचा महिमा आहे महाराज. अहो ते ऊस कापणारी मंडळी असतात ना, ऊस कापणारी मंडळी करवत घेऊन जातात. आणि त्या ऊसाचा महिमा असा आहे, त्या करवतीने जरी ऊस कापला तरी ते ऊस करवतीला पण गोड करतं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून माऊली सांगता, पार्था जयाच्या ठाई वैषम्याची वार्ताने समानता. इहलोकी तोची सर्वभूती सम, शरीराचा भ्रम नेणे करा. कोणी असो महाराज, हे विश्वचे माझे घर
ऐसे मती जास्ती स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला वसुधैव कुंड कुटुंबकम. हे जे काही सर्व जगत आहे हे माझं कुटुंब आहे. त्या कुटुंबातला प्रत्येक पुरुष माझा बंधू आहे, प्रत्येक स्त्री माझी माता भगिनी आहे. काय साधू पुरुषाचा भाव आहे अंतकरणातला, आणि असा अंतकरणातला भाव साधू पुरुषाच्या ठिकाणी असतो. किती समानता आहे. एक भागवतातलं चरित्र सांगतो. भक्तश्रेष्ठ श्री प्रल्हादजींना मारण्याचा प्रयत्न केला, हिरण्यकश्यपूंना मारण्याचा प्रयत्न केला, पुष्कळ वेळा मारण्याचा प्रयत्न केला. अग्नीत टाकलं, अग्नी जाळू शकलं नाही. पाण्यात बुडवलं, पाणी बुडवू शकलं नाही. विष पहिला दिलं, विष मारू शकलं नाही. पुष्कळ प्रयत्न केले, पण देव राखे तया मारील कोण न मोडे काटा हिंडतावन. शेवटी ते जे काही दैत्यगुरु शुक्राचार्यांचे पुत्र षंड आणि अमर्क हिरण्यकश्यपूकडे जातात. म्हटले महाराज चिंता करू नका, आम्हाला तंत्रविद्येचं ज्ञान आहे आणि तंत्रविद्येच्या सहाय्याने आम्ही काय करू, तुमच्या पोराला मारून टाकू, जा घेऊन म्हटले. आणि मग त्या षंड आणि अमर्काने तंत्रविद्याने एक कृत्या निर्माण केली, राक्षसी निर्माण केली, आणि ती राक्षसी भक्तवर्य श्री प्रल्हादजींच्या अंगावर सोडली. पण फिरे सुदर्शन घेऊन या नारायण. भगवान परमात्मा आधीच श्री प्रल्हादजींचं रक्षण करण्यासाठी सुदर्शन चक्र ठेवलं होतं. मग ज्यावेळेस ती कृत्या येते, ते सुदर्शन चक्र काय करतं, त्या कृत्येचा नाश करतं महाराज, कृत्येचा नाश करतं. आता तंत्रविद्येचं शास्त्र असं आहे, तंत्रविद्येचं शास्त्र असं आहे, ज्यांच्यावर आपण तंत्रविद्या सोडले तिथं काम नाही झालं, ज्यांनी सोडली त्यालाच नष्ट करतं. विठ्ठल विठ्ठल. परिणाम ते राक्षसी विचार करतं की आपलं श्री प्रल्हाद महाराजांना आपण तर काय करू शकलो नाही, चला पाठीमागं. ज्यांनी सोडली षंड आणि अमर्काला ती कृत्या काय करते, मारून टाकते. पण पहा, गुरु पडलेले आहेत, गुरु मरण पावलेले आहेत. भक्तवर्य श्री प्रल्हाद महाराज येतात, देवाला प्रार्थना करतात, देवा ह्यांनी मला पुष्कळ वेळा मारण्याचा प्रयत्न केला, अग्नीमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला, पाण्यामध्ये बुडवण्याचा प्रयत्न केला, विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला. एवढ्या वेळा मारूनही मला अशा प्रकारे मारण्याचा प्रयत्न केला, पण एवढा प्रयत्न करूनही माझ्या मनात यांच्याविषयी यत किंचितही वैरभाव नसेल, तर ह्या पुण्याईनं माझे दोन्ही गुरु जिवंत व्हावे. विठ्ठल विठ्ठल. आणि महाराज काय चमत्कार झाला, अशी शब्दवाणी केल्यानंतर झोपेतून उठावे, तशी ते दोन्ही जे षंड आणि अमर्क आहेत जिवंत झाले. किती निर्वैर भाव आहे महाराज. निर्वैर सर्व भूतेषु. भागवतामध्ये नाथमारांचे एक ओवे, नाथमारा सांगतात, अपकार्यावर जो कोपला तो तात्काळ कोपे नागवला. अपकार्या जेने उपकार केला त्वचे दादूला परमार्थी. अपकार्यावर जो रागवतो त्याचं पुण्य क्षीण होतं, पण अपकार्यावर जो उपकार करतो तो परमार्थातला अधिकारी. विठ्ठल एक महात्मा होते, संन्यासी महात्मा होते, गंगेच्या तटाकडून चालले होते, जहाजामध्ये बसले. जहाजामध्ये बसल्यानंतर ते संन्यासी होते, 25 वर्ष होतं, तरुण होतं. आता संन्यासी म्हणल्यावर संन्यासामध्ये मुंडन केलं जातं. त्याने मुंडन म्हणजे काय केलं होतं, आपल्या सगळ्या आळंदीकरांना माहिती आहे. मुंडन म्हणजे सर्व केस काढलेले होते. आणि मग सध्याचा काळ असा, आत्ताचा तरुण बिघडलेला तरुण म्हणजे नास्तिक तरुण आहे. एखादा वारकरी जर एसटीमध्ये चालत तर ते नास्तिकमध्ये धोत्र्या बाजूला हो म्हणतात का नाही, एसटीमध्ये बसायला जागा पण देत नाही धोत्रावाल्याला. आणि मग ते संन्यासी महात्मा जहाजात बसले होते. त्यांनी पाहिलं, म्हणे बघा कसं मुंडन केले, कसं चम्मन केले पहा. आता ते उपहास करत होते, नास्तिक होते, दुष्ट होते, उपवास करत होते. पण त्या साधूच्या अंतकरणामध्ये कसलाच भाव निर्माण झाला नाही. क्षमा शस्त्र जया नराच्या हाती दुष्टतया प्रति काय करी. अहो जिथं गवतच नाही तिथं तुम्ही अग्नी टाकून काय उपयोग होणार आहे. अंतकरण शांत होतं, दया क्षमा शांती ते देवाची वस्ती. मग ते जे दुष्ट होते ते एवढ्यावर थांबले नाहीत. त्या दुष्टाने काय केलं, त्या साधूच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न केला, मारू लागले. टक्कल केलं होतं, टकलीवर काय करून डोक्यावर मुंडन केलं होतं, मारू लागले. महाराज ते महात्मा शांत होते. बघा, एक वेळ भक्त सहन करतात, भक्त शांत असतात, पण भक्ताचा अपमान भगवान परमात्मा कधी सहन करत नाहीत. हरिजनाची कोणानं घडावी निंदा, सहात गोविंदा नाही त्याचे रूपा येऊन्या धरी अवतार. भक्ता भयकर खळा कष्ट. भगवान श्रीकृष्ण परमात्माने दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना तू जर माझा अपराध केला असता तर मी तुला माफ केलं असतं, पण तू माझ्या भक्ताचा पांडवाचा अपराध केलाय, 100तला कोणीच जीवन ठेवणार नाही. विठ्ठल महाराज सांगतात, माझं गांजेले तेच आहे पण मग भक्ताचे नस आहे. एक वेळ देवाचा अपराध घडला, देव क्षमा करतील, पण साधूचा अपराध घडला तर भगवान परमात्मा कधी क्षमा करत नाहीत. आकाशवाणी झाली, आकाशवाणी सांगितलं, महात्माजी
तुमची जर इच्छा असेल, आज्ञा असेल, आताच्या आता नाव उलटी करून हे सगळ्यांना मारून टाकतो म्हटले. त्यावेळेस ते महात्मा देवाला म्हणतात, देवा जर तुम्हाला उलट करायचं असेल तर नाव उलटी करू नका, त्यांची बुद्धी उलटी करा. विठ्ठल विठ्ठल. काय साधू पुरुषाचं अंतकरण असेल विचार करा. ज्यांनी आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याही उद्धाराची तळमळ अशा प्रकारे अंतकरणामध्ये आहे. ऐसे कळवळ्याची करीला भाविन प्रीती लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. साधू पुरुषाच्या अंतकरणामध्ये जगताच्या उद्धाराची तळमळ आहे. ज्ञानोबराने श्री माऊली संज्ञा आहे महाराज. ही माऊली संज्ञा ज्ञानोबरांच्या पूर्वी कुणाला मिळाली नाही, ज्ञानोबरांच्या नंतरही कुणाला मिळणार नाही. माऊली म्हणजे काय हो? ह्या अखिल विश्वाच्या उद्धाराची तळमळ म्हणजेच माऊली. विठ्ठल विठ्ठल. एक महात्मा होते, गंगेच्या तटाकाहून चालले होते. एक दृश्य पाहिलं त्याने. विंचू पाण्यामध्ये पडला होता, गटांगळ्या खात होता. आता विंचू काही चांगला आहे का हो? तुका म्हणे विंचू सर्प नारायण वंदावे दुरो शिवने, तुकाराम महाराज म्हणतात. पण ते संत महात्मा होते, दया संता भांडवल, अंतकरण द्रवलं. विंचू पाण्यामध्ये गटांगळ्या खात होते आणि मग त्यांनी अंतकरण द्रवलं, वंदळ भरले, बाहेर टाकणार इतक्यात विंचवानं प्रसाद दिला आहे की नाही. विंचू चावला, चावल्यानंतर परत विंचू काय झाला, पाण्यामध्ये पडला. परत अंतकरण द्रवलं, वंजळ भरले, बाहेर टाकणार स्वभावाप्रमाणे विंचवानं परत दंश केला, परत पाण्यामध्ये पडला. 4-5 वेळा असं घडल्यानंतर शेजारी एक त्रयस्थ पुरुष बसला होता. तो महात्माजींना म्हणतो, महात्माजी तुम्ही ते विंचवाला प्रत्येक वेळा मारण्याचा प्रयत्न करता, तो विंचू तुम्हाला प्रत्येक वेळा दंश करतो, मरू द्या ना त्याला. त्यावेळेस त्या साधूने इतकं गोड उत्तर दिलं. ते महात्मा म्हणतात, जर विंचू आपला दंश करण्याचा दुष्ट स्वभाव सोडत नसेल तर त्याचा जीव वाचवणे, त्याच्यावर दया करणे हा माझा चांगला स्वभाव, मित्र का सोडू. विठ्ठल विठ्ठल. पावो शीतळाताला आहे ती डोळ्याची लागी होय, तैसा परसुखी जाय सुखा होतो. पायी काटा नेहटी तो व्यथा जीव उमटे, तैसा पोळे संकटे पुढीलाचे ने. काय महाराज ज्ञानोबरांनी वर्णन केले. जगाच्या सुखामध्ये साधू पुरुषाचं सुख आहे, जगाच्या दुःखामध्ये साधू पुरुषाचं दुःख आहे. जगामध्ये एकच तत्व असं आहे संत महात्मे की ज्यांच्या ठिकाणी समानता आहे. वास्तविक पाहता जगद्गुरु श्री तुकोबरांनी देवाची संगती मागायला पाहिजे होती, देवाच्या संगतीची इच्छा करायला पाहिजे होती. पण तुकाराम महाराज देवाची संगतीची इच्छा करत नाहीत, कारण तुकाराम महाराजांना माहिती आहे की कदाचित परमात्म्याच्या संगतीमध्ये कधी कधी पक्षपात होण्याचा संभव आहे. पण साधू पुरुषाची संगतीमध्ये काय आनंद आहे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. एखादी
समागम एखादे परी व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती तुकाराम महाराजांनी देवाच्या संगतीची इच्छा नाही केली, पण साधू पुरुषाच्या समागमाची तुकाराम महाराज इच्छा करतात. ज्या अर्थी तुकाराम महाराज साधू पुरुषाच्या समागमाची इच्छा करतात त्या अर्थी नक्कीच साधू पुरुषाची भेट होणं, संगती होणं दुर्लभ आहे. विठ्ठल जगद्गुरु शंकराचार्यांनी 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या. देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. मनुष्य देह प्राप्त होणं दुर्लभ आहे. दुर्लभो मानुषो देहो देहिनाम शनभंगुरा तत्रापि दुर्लभम मन्य वैकुंठ प्रिय दर्शनम सुकृत दुष्कृत समान समी. तैची पावे जे कर्मभूमी तैची पडे जे विस्मिते ते स्वर्गगामी का नरकीस. पाप आणि पुण्य समान झाल्यानंतर मनुष्य देह प्राप्त होतो. कुणी असं म्हणेल की आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत पुण्य करू, 12 वाजल्यापासून संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत पाप करू, झालं पाप पुण्य समान. मिळेल का मनुष्य देह? नाही महाराज. पण त्यात असं आहे, पाप पुण्य धर्म अधर्म हे मनुष्य बुद्धीवर अवलंबून नाही, ते शास्त्रिक गम्य आहे. शास्त्राने सांगितले पाहिजे हे पुण्य आहे, शास्त्राने सांगितले पाहिजे हे पाप आहे. आता आपण ज्याला पुण्य समजतो शास्त्र त्याला पाप म्हणतं, ज्याला आपण पाप समजतो शास्त्र त्याला पुण्य म्हणतो. व्यवहारातलं उदाहरण सांगतो. आपल्या वाटतं सापाला दूध पाजलं म्हणजे पुण्य होईल, पण नाथ महाराजांना विचारा, सर्पासे दुग्धपान करू नये पुण्य करिता होय पाप. दुग्ध पाजून पोषेला साप. महाराज वर्णन करतात पुण्य करताना पाप घडलं गेलं. पण कलियुगातल्या जीवाची तर अशी अवस्था आहे, कलियुगातल्या जीवाला पुण्य फलाची इच्छा आहे पण पुण्य करण्याची इच्छा नाही. कलियुगातल्या जीवाला पाप फलाची इच्छा नाही पण पाप केल्याशिवाय राहत नाही. पुण्यस्य फलमिच्छन्ति पुण्यम नेच्छन्ति मानवाः न पाप फलमिच्छन्ति पापम कुर्वन्ति यत्नतः. पाप फलाची इच्छा नाही पण मनुष्य पाप केल्याशिवाय राहत नाही. मनुष्य देह प्राप्त होणं दुर्लभ आहे महाराज. बहुता दिसा फेरा आलाया. जरी भारताची लोकसंख्या वाढत असली तरी मनुष्य देह प्राप्त होणं सुलभ आहे असं काहीच नाही महाराज. लोकसंख्या वाढीचा आणि मनुष्य जन्म प्राप्तीचा सुतराम संबंध नाही. विठ्ठल अवचित निधान लागले हाती. पावलो हा देह कागटाळीने आहे. आंधळ्याने टाळी वाजवे कावळा सापडावा. कावळा चतुर्प्राणी आहे, पक्षी आहे, सापडत नाही. आळंदीच्या घाटावर एक आंधळा टाळी वाजवत होता. राजाची दौंडी आली, जो कोणी कावळा पकडून देईल 500 रुपये त्याला बक्षीस मिळेल. आंधळ्याने ऐकलं आणि टाळी वाजवत असताना चुकून हातामध्ये टाळीमध्ये कावळा सापडला. आनंद वाटला, 500 रुपये मिळणार. पण सैनिकांनी सांगितले की आमच्या राजेसाहेबाला 4-5 कावळे पाहिजेत. कशाला पाहिजे मला माहीत नाही पण पाहिजे होते. मग त्या आंधळा म्हणतो काय अडचण नाही म्हणे, सोपं आहे, 4-5 काय 10 मिळवून देतो ना म्हणे. आता आंधळी माणसं हुशार असतात. त्यांनी काय केलं, तो पहिला कावळा उडून जाऊ नये म्हणून काखेत दाबला. हुशार असतात आंधळी माणसं. आणि मग आता नियम आपला टाळी वाजवून कावळा सापडतो. मग त्यांनी घाटावर टाळी वाजवायला सुरुवात केली. कावळा सापडला का हो महाराज? कावळा सापडल्या पहिला कावळा तर ओढून गेला. आता त्या आंधळ्याने टाळी वाजून वाजून मेला तरी कावळा सापडेल का? न घडे उपाये घडो आले. उपाय न घडे घडो आले. वास्तविक पाहता मनुष्य देह मिळणार नव्हता, मिळाला. देवाची कृपा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात देवे दिला देह. ऐक ना, भजनाला दिलाय पण लोक भोजनाला वापरतात, तो भाग वेगळा आहे. देवाने देह दिला, दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलावया वचन. जेणे तो जोडसे नारायण असे जीव पण भवरोग. अहो मनुष्य देहाचा एक एक क्षण कोटी सुवर्ण दिलं तरी प्राप्त होत नाही. मोलाची घडी जाते वायावीन न मिळे मोल धन देता कोडी. जागा होय करे हिताचा उपाय तुका म्हणे हाय करेसी. मग मनुष्य देहाचा एक क्षण सुद्धा कोटी सुवर्ण दिलं तरी प्राप्त होत नाही. इतका मनुष्य जन्म दुर्लभ आहे. आपल्याला प्राप्त झाला, नक्कीच आपल्यावर देवाची कृपा आहे. विठ्ठल विठ्ठल. आता त्यातही मनुष्य देह प्राप्त होऊन परमार्थ करण्याची इच्छा किती लोकांना आहे हो? अत्यंत दुर्लभ आहे. किती लोकांना वाटते गळ्यामध्ये माळा घालावे, किती लोकांना वाटतं पंढरीची वारी करावी, किती लोकांना वाटतं ज्ञानेश्वरीचं पारायण करावं. महाराज अत्यंत दुर्लभ आहे. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करीन नारायण असे तुम्ही सांगा. संतजन करा समाधान चित्त माझे. मनुष्याच्या अंतकरणामध्ये अशी इच्छा प्राय होत नाही महाराज. का घडतं असं? माऊली सांगता पाहे पा शरीराच्या आगावा जया लागे आले पांडवा तो कार्यार्थ आगवा. सांडून या इंद्रिय ग्रामीचे राजविधी. अहम ममतेच्या जल्पवादी विकारांतराचे मांदी मिळविता ते दुःख शोकाच्या घाई. मारेल्याची सेची नाही सांगावया कारण काय. जे ग्रासिले माया जे प्राणी आकामी भरू देहाची वरी आदरू. म्हणून पडीला विसरू आत्मबोधाचा. भजन करण्याची इच्छा होत नाही, माळ घालण्याची इच्छा होत नाही. का होत नाही? देहाची वरी आदरू. मागच्या 5-6 वर्षापूर्वी कोरोनाचा काळ येऊन गेला.
कोरोनाच्या काळामध्ये काय असतं महाराज, कोरोनाचं इन्फेक्शन म्हणजे काय, सर्दी हे कोरोनाचं इन्फेक्शन आहे. आणि मग कोरोनाच्या काळामध्ये आता सध्याच्या काळामध्ये प्रत्येकाच्या कशामध्ये रुमाल असतो ना. मग सर्दी झाल्यानंतर माणसं काय करतात, शेंबडा सकट रुमाल रुमाला शेंबूड शिकरून घेतात आणि शेंबडा सकट रुमाल खिशामध्ये ठेवतात. आता शेंबडावर एवढं प्रेम असेल तर नाकावर किती असेल. विठ्ठल विठ्ठल. पाहुणे सांगतात देहाची वरे आदरो. देहाच्या ठिकाणी आदरबुद्धी निर्माण झाली, परिणाम भजन करण्याची, वारी करण्याची इच्छा निर्माण झाली नाही. आता आम्ही हे सगळे साधक मंडळी असतात, आळंदीमध्ये राहत असतात आणि मग आळंदीमध्ये ब्रह्ममुहूर्तावर इंद्रायणीचं स्नान करतात, परिक्रमा करतात. यात्रेकरूंच्या गाड्या येतात. मग ब्रह्ममुहूर्त कोणी सांगायला नसतं, त्यांना विचारायचं असतं काहीतरी. मग ते साधक परिक्रमा करत असताना त्या गाड्या यात्रेकरूंच्या तिथं जवळ थांबतात. आता साधकाला वाटतं ज्यावर ती गाडी थांबली आहे त्यावर ते नक्कीच भगवान श्री ज्ञानोबांचं संजीव समाधी मंदिर कुठेही विचारतील, नक्कीच भगवती इंद्रायणी माता कुठेही विचारतील. पण ती भगवती इंद्रायणी माता कुठेही विचारत नाहीत, ज्ञानोबांचं मंदिर कुठेही विचारत नाहीत, मंगल कार्यालय कुठेही विचारतात. विठ्ठल विठ्ठल. काय महाराज, भजन करण्याची वासना अंतःकरणामध्ये होतच नाही. शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा ह्या ज्या भूमिका सांगितल्यात, पार्था बहुते परी अपेक्षेचे विचार शरीर दुर्लभ चराचरी सदवासना निका सारिका बहुवसू जैसा न जोडे परिसू का अमृताचा लेशू दैव गुणे. ज्ञानोबा म्हणतात दगड सापडतील, परीस सापडणार नाही. अमृत नाही, अमृताचा लेश, अमृताचा अंश दैवगुणाने प्राप्त होतो. अमृताचा अंश, अमृत तर नाही. आता अमृततुल्य मात्र नक्की प्राप्त होतं. त्याला अमृततुल्य नाव कोणी दिले माहित नाही, ते नक्कीच विषतुल्य आहे. विठ्ठल गुरुवर्य तात्यांनी व्यसनमुक्तीचं पुस्तक काढलंय, त्यामध्ये चहा पिण्याचे दुष्परिणाम सांगितले. जो दररोज चहा पितो त्याचं 5 मिनिटं आयुष्य कमी होतं. विठ्ठल विठ्ठल. घाबरू नका, फक्त चहा प्यायचं सोडून द्या. विठ्ठल विठ्ठल. चहा प्यायचा असेल तर गवती चहा प्या, आयुर्वेदिक चहा प्या. कंपनीचे जे काही ब्रँड असतात ते काही हितकारक नाही, घातक आहे. टॅनिन आणि कॅफिन हे विषारी द्रव्य त्या चहा आणि कॉफीमध्ये असतं. मी का सांगतो, अमृताचा लेश दैवगुण आहे. अमृत दूरच राहिलं पण अमृताचा अंश सुद्धा दैवगुणाने प्राप्त होतो. तैशी दुर्लभ जे सद्बुद्धी, जे परमात्माची अवधी जैसा गंगेशी उददी निरंतर तैसा ईश्वर वाचुनी काही. जे अनेक लानी नाही ते एकच बुद्धी पाहि अर्जुना जगी. यरी ते दुर्मते जे बहुधा असे विकरती ते निरंतर रमते अविवेकी. म्हणून तया पारता स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वता दृष्ट नाही. जे अबुद्धी आहे, दुर्बुद्धी आहे, त्या दुर्बुद्धीचा परिणाम स्वर्ग संसार आणि नरक आहे. पण सद्बुद्धीचा परिणाम भजन, वारी आणि परमार्थ आहे. पण असे भजन करण्याची, वारी करण्याची जी सद्बुद्धी आहे कुणाला प्राप्त होते, कठीण आहे महाराज. म्हणून तो तुकाराम महाराज म्हणतात, कानोबऱ्याचा अभंग आहे, ऐसा कैन दैवास दृश्य नासुनी जाईल आस सदा संत चरणी देहाचा वास. सेविन शेष धनीवरी काही नवसा येतील अंकुर सुखा नाहीसा होईल पार. अमृत ते पृथ्वी तळ सागर वाहती पुरानंदाचे. काय हे नेवतील डोळे सुखते देखुनी सोहळे संचित कैसे तेन कडे होतील. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ पुसावेसी हेची वाटे जे जे भेटे तयासी. अशा अंतकरणामध्ये प्राय कुणाच्या इच्छा आहे, भजन करण्याची इच्छा नाही. पण कधी कधी आपल्या अंतकरणामध्ये भजन करण्याची इच्छा होते, पण ती हंगामी असते, आहे की नाही. आषाढी वारी आले की माणसाला खूप परमार्थ करावा वाटतो आणि आषाढ शुद्ध द्वादशी झाली वळकुटे बांधून घरी येतात. विठ्ठल विठ्ठल. आपल्या अंतकरणामध्ये परमार्थ करण्याची वासना येते, पण ती हंगामी असते. आषाढी कार्तिकी वारी आली की आपल्याला काय करू वाटतं, भजन करू वाटतं. सप्ताह आला की आपल्या अंतकरणामध्ये मग काकडा, हरिपाठ, भजन, जागर सगळं. काला झाला की मग काय नाही महाराज, परत हरिपाठ पण होत नाही. म्हणजे इथलं नाही सांगत बरं का, तिकडचं सांगतोय. म्हणजे असा परिणाम आहे. आपल्या ठिकाणी परमार्थिक जी वासना आहे ती परमार्थिक वासना निर्माण होत नाही. झाली तर ती हंगामी असते. आणि ज्यांच्या सहवासात ही परमार्थिक वासना टिकते अशा महापुरुषांची भेट होणं तर अत्यंत दुर्लभ आहे. विठ्ठल बहु अवघड असे संत भेटी तरी जग जेठे करुणा केली. नाथ महाराज सांगतात, महत्संगस्तु दुर्लभ हा, अगम्य हा, अमोघश. संत महात्मा भेटत नाहीत,
भेटले तर ओळखाला येत नाहीत, भाग्यवशात ओळखाला आले अमोघश्य कृतार्थ झाल्याशिवाय जीवन राहणार नाही. निमिषार्ध संत संगती वास वैकुंठी कल्पांती. संत महात्मा भेटत नाहीत. नाथ माझे काही गोष्टी सांगितल्या, अशक्य गोष्टी सांगितल्या, त्या अशक्य गोष्टी शक्य होतील, पण संत महात्मा भेटणार नाहीत. पाहुणा घालवेल पालान, वाऱ्याची घडी घालता येईल, आकाशामध्ये पायी चालत जाता येईल, भूत भविष्य वर्तमानाचं ज्ञान होईल, चंद्रामृताची प्राप्ती होईल, आस्थाला जाणारा सूर्य बाहुबलाने धरता येईल, बाहुबलाने आपल्या समुद्र तरून जाता येईल, व्याघ्र सिंहाचं दूध कदाचित प्राप्त होईल, पण संत महात्मा भेटणं हे अत्यंत दुर्लभ आहे. आपण पंढरीचे वारकरी आहोत, आळंदीचे वारकरी आहोत. मग आपला नेम आहे, किती कष्ट झाले करीते टकळा पंढरीचा. आषाढी वारी आले की सगळ्याचा वेध पंढरपूरला लागतो आणि मग सगळा कामामध्ये काम, सगळा संसार सोडून आपण आळंदीला येतो, प्रस्थानला येतो. आता वारी म्हणजे काय सोपी गोष्ट नाही महाराज. वारीमध्ये आपल्या माहिती आहे 3 जिल्हे लागतात, 3 जिल्हे. 3 जिल्ह्यामध्ये 3 प्रकारचे ऋतू असतात, आहे का नाही. एक पावसाळा, थंडी. सोलापूर जिल्ह्यामध्ये गेले की ऊन लागतं. म्हणजे इतकं सगळं सहन करायचं, पाऊस सहन करायचा. 2 वर्षापूर्वी तरडगावला इतका पाऊस झाला, तंबूत पाणी नव्हतं, पाण्यातच तंबू होता. विठ्ठल विठ्ठल. आता सोपं नाही, वारी सोपं नाही. कधी कधी जेवणाची गाडी उशिरा आली की दुपारचं जेवण सुद्धा मिळत नाही. इतका कठीण प्रसंग आहे, पण इतके कष्ट सहन करून आपण पंढरपूरला जातो. आपला नियम आहे वारकऱ्याचा. मग गेल्यानंतर चंद्रभागे स्नान, विधतो हरिकथा, समाधान चंद्रभागेचं स्नान करावं, कीर्तन ऐकावं. आणि वारकऱ्याचा नियम आहे, देवाचं दर्शन झाल्याशिवाय पाठीमागं जायचं नाही. पण आता देवाचं दर्शन करायचं ती बारी काही सामान्य नसते, गोपाळपुरापर्यंत बारी असते. वारकरी म्हणतात जाऊ द्या, दिहा गेला तरी हरकत नाही. पण त्या बारीमध्ये वारकरी थांबतात, 4-4 दिवस बारीमध्ये वारकरी थांबतात. ती बारी हळूहळू पुढं सरकत असते. सरकत ती वारी कुठं येते? संत शिरोमणी श्री चोखोबर यांच्या संजीव समाधी पुढे येते. श्री संत शिरोमणी चोखोबर यांचं संजीव समाधी दर्शन होतं. भक्त शिरोमणी श्री नामदेव यांचं संजीव समाधी दर्शन होतं. बारी पुढं सरकते. मग कान धरुणी नाचे गरुड पारी, लोटांगण घालून महाद्वारी. मग महाद्वारावर लोटांगण घालावं, गरुड खांबाला आलिंगन द्यावं, नाचावं. ती बारी पुढं सरकते. आपण देवाजवळ जातो आणि देवाजवळ गेल्यानंतर डोळे भरून या पाहीन तुझे मुख. डोळे भरून श्री पांडुरंगाचं आपण काय करतो? दर्शन करतो. आणि एकदा देवाच्या चरणावर मस्तक पडलं, भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंदू. देखिले तुमचे चरण, निवांत राहिले मन, कासया ते जन प्राण आपला गे. मग एकदा देवाचं दर्शन झालं, 18 दिवसाचा शिनभाग गेला, बारीतला शिनभाग गेलाय. आपण देवाची सेवा केली आहे. मग जाताना नक्कीच देवाला काहीतरी मागावं. मग देवाला काय मागावं? देवाला एकच मागावं, वाढावे संतान नाही. देवाला फक्त एवढंच म्हणावं, कोण पुण्य यांचा होईना सेवक, कोण पुण्य यांचा होईना सेवक, कोण पुण्य यांचा होईना
प्रार्थना करावी, कोण पुण्य यांचा होईन सेवक, जे हे द्वंद्वाधिक दुरावले. देवा असं करा, आम्ही एवढी मोठी वारी केली, सेवा केली, आम्हाला फक्त एकच करा, आम्हाला ज्ञानोबऱ्यांची भेट करून द्या. शुद्ध वारीला पंढरपूरला गेलो, देवाचं दर्शन केलं, ज्ञानोबऱ्यांची भेट करून द्या. आणि वद्यवारीला आळंदीला आलो, ज्ञानोबऱ्यांच्या संजीव समाधीवर मस्तक पडलं. माऊलीच्या चरणी एवढीच प्रार्थना करावी, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुलती, तुम्ही आमची आठवण करून द्या. कारण आम्ही कसे आहोत, अनाथ, अपराधी, पतित, आगळा. आपण कसे आहात, कृपाळू, सज्जन. तुम्ही संतजन, तुम्ही कृपाळू आहात, सज्जन आहात. तुम्ही आमचा वशिला जर देवाजवळ लावला, आमची फाईल कधी रिजेक्ट होणार नाही. तुका म्हणे तुम्ही निर्विल्यावरी मग मज हरी उपेक्षणा. असा परमात्म्याचा संतांचा अनन्य संबंध आहे. देवाजवळ गेल्यावर म्हणावं ज्ञानोबऱ्यांची भेट करून द्या, आणि ज्ञानोबऱ्याजवळ गेल्यावर म्हणावं देवाची भेट करून द्या. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबरे सांगतात, संत महात्मा भेटणं अत्यंत दुर्लभ आहे. प्रसंगात एखाद्या वेळेस देव भेटेल, पण संत महात्मा भेटणार नाही. आता देव भेटलं म्हणजे देव भेटणं तरी सोपं आहे का हो? निळोबारे महाराजांना विचारा, नाना साधनाच्या केल्या खटपटा, परित्यान पवते व याच्या दारवंटा, जाणो जाता जाणीव घाली आडफाटा, योगाभ्यासे सिद्धी रोदिता ते वाटावो, यज्ञ यागे स्वर्ग भोगाड येते. सगळं अभंग बघा. जपता मंत्र बीजे चळची घाली घाला. यज्ञ केला स्वर्ग भोग प्राप्त होतं, तप केलं काम क्रोधादी वृत्त्या खवळतात, ज्ञानाचा अभ्यास केला, ग्रंथाचा अभ्यास केला, अभिमान वाढतो, तीर्थाटन केलं, अहंकाराची प्राप्ती होते. जप केला, ते मंत्रबीज जर चुकला तर ते मंत्रबीज काय करतं, जप करत्याचा घात करतं. 16 मिरवण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये विधी निषेध आहे. कुठलेही साधन करा, जे जे करावे साधन, साधने रे गे साधना अभिमान. कुठले साधन करायला गेलं तर त्या साधनाचा अभिमानच मनुष्याला निर्माण होत असतो. म्हणून भगवान परमात्मा भेटणं तरी सोपं आहे का? तुकाराम महाराजांचं एक अभंग आहे, सोन्याचे पर्वत करवती पाषाण, अवघे रानोरान कल्पतरू. महाराज सांगतात, या जगातले सगळे पर्वत सोन्याचे करता येतील, महाराष्ट्रातल्या सगळ्या येड्या बाबळ्या कल्पतरू करता येतील, महाराष्ट्रातल्या सगळ्या नद्या अमृताने भरता येतील. महाराज सांगतात, ठाण मान कळो येते योग मुद्रा, नेववेल वारा ब्रह्मांडाशी. आत्मा ब्रह्मांडात नेता येईल, नव्हे नव्हे मोक्ष प्राप्त होईल. पर्या दुर्लभ विठोबाचे पाय, पर्या दुर्लभ विठोबाचे पाय, पर्या दुर्लभ विठोबाचे पाय, पर्या दुर्लभ विठोबाचे पाय. येथे उपाय न सरती, येथे उपाय न सरती, येथे उपाय न सरती. दुर्लभ विठोबाचे पाय, दुर्लभ विठोबाचे पाय, दुर्लभ विठोबाचे पाय, दुर्लभ विठोबाचे पाय. उपाय न चालते, उपाय न चालते. महाराज सांगतात, तेथे हे उपाय न सरते. आता ह्या गोष्टी जरी तुकाराम महाराजांनी सांगितल्या तरी ह्या गोष्टी होणं शक्य आहे का जगामध्ये? सोन्याचा पर्वत कधी घडेल का हो महाराज? कधी काही येड्या बाबळी कल्पतूर होतील, नद्या कधी अमृताने भरता येतील, आत्मा ब्रह्मांडात मोक्ष प्राप्त होईल? नाही महाराज. एक नवनाथ पोथीमध्ये कथा आलेली आहे. श्री मच्छिंद्रनाथ आणि गोष्टात थोडी गर्भगिरी पर्वत आहे पाथर्डी तालुक्यामध्ये. तिथून प्रवास करत असताना स्त्री राज्यातून मच्छिंद्रनाथ आल्यामुळे त्यांच्या झोळीमध्ये सोन्याची वीट असते. ती मैनावती सोन्याची वीट देते. आणि मग प्रवास करत असताना श्री मच्छिंद्रनाथ श्री गोरक्षनाथाला म्हणतात, बाळा इथं डर तर नाही, इथं भीती तर नाही. श्री गोरक्षनाथाला वाटतं आपल्या गुरुजींना भीती कशाची वाटते नेमकं कळत नाही म्हटले. 2 किलोमीटर प्रवास झाल्यानंतर श्री मच्छिंद्रनाथ श्री गोरक्षनाथाला म्हणतात, बाळा या डरतो नाही, इथं भीती तर नाही. गुरुजी शिष्य म्हणतात, गोरक्षनाथ म्हणतात, आमच्या गुरुजीला भीती कशाची वाटते काही कळतच नाही म्हटले. आम्ही दैवाचे आम्हा हरीच्या दासा काही भय नाही, त्रैलोक्य आता भय नाही, ऐसे वाटे जेव्हा भीती कशाची वाटते म्हटले. मग श्री मच्छिंद्रनाथ थोडं लघुशंकेला जातात. लघुशंकेला झाल्यानंतर ती झोळी जी आहे ती झोळी गोरक्षनाथाच्या खांद्यावर देतात. आणि मग गोरक्षनाथांना वाटतं आपल्या गुरुजींना भीती कशाची वाटते. झोळी उघडून बघतात तर सोन्याची वीट दिसते. डर इथंच आहे म्हटले, इथंच भीती आहे. मग काय करतात, ती सोन्याची वीट जी आहे टाकून देतात. तेवढ्याच आकाराचा दगड झोळीमध्ये ठेवतात. श्री मच्छिंद्रनाथ स्नान करून परत ती झोळी आपल्या खांद्यावर घेतात. 2-3 किलोमीटर पुढे गेलं, मच्छिंद्रनाथ परत म्हणतात, गोरक्षनाथ या तर भीती तर नाही, इथं डर तर नाही. तेव्हा गोरक्षनाथ म्हणतात, महाराज डर आता मागच राहिला. विठ्ठल विठ्ठल. त्यावेळेस मच्छिंद्रनाथ म्हणतात, काय केले गोरक्षनाथाने काही कळत नाही म्हणे. डर मागं राहिला म्हणजे झोळी उघडून बघतात तर त्यात सोन्याची वीट नसते, दगड असतो. अरे वेड्याशी काय म्हणे.
मला या विटेनं काय करायचं होतं? मला साधू संतांना भंडारा घालायचा होता, वारकऱ्यांना जीव घालायचं होतं, वैष्णव त्रिभुवनातले वारकरी बोलवायचे होते, मला पंगत घालायची होती. तो खूप मोठं काय केलं? चांगलं केलं नाही. आता शोक करू लागले. आता ती मच्छिनाथांची लीला आहे महाराज. मग गोरक्षनाथांनी काय केलं माहिती? मच्छिनाथ गोरक्षनाथाची परीक्षा बघतात. गोरक्षनाथांनी त्या गर्भगिरी पर्वतावर लघुशंका केली आणि तो गर्भगिरी पर्वतच सोन्याचा केला. विठ्ठल तुकाराम महाराजांना छत्रपती शिवरायांनी धन दिलं. तुकाराम महाराज म्हणतात, काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलाची वावा. गुरुवरे शांती ब्रह्म बाबा सांगतात, तुकाराम महाराजांनी तो भंडारा डोंगरच सोन्याचा केला. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे याचा अर्थ आहे सोन्याचा पर्वत एक वेळ होईल, पण संत महात्मा भेटणं अत्यंत दुर्लभ आहे. म्हणजे याचा अर्थ आहे देवप्राप्ती जी आहे ती देवप्राप्ती अत्यंत कठीण आहे. पण आपण योग्य तप केलं, योग्य दान केलं, योग्य व्रत केलं, एक वेळ संत महात्मा भेटतील. तपेदाने व्रते गोविंदोपय भेटे परी साधू न भेटे भाग्यविन. योग्य तप केलं, दान केलं, व्रत केलं, एक वेळ देव भेटतील, पण संत महात्मा भेटणार नाही. जगद्गुरु तुकोबरायांच्या वह्या बुडवल्या, 13 दिवसाचा उपवास केला, देवाने दर्शन दिलं. त्याच इंद्रायणीच्या काठावर श्री निळोबाराय महाराजांनी 42 दिवसाचा उपवास केला. देव आले, डोळे उघडा म्हणे, दर्शन देतोय. त्यास निळोबाराय महाराज म्हणतो, कोण आहे? पांडुरंग परमात्मा आहे म्हणे. कोणी बोलवलं? येथे तुझं लागे बोलाविले कोणी? अरे श्री प्रल्हादांना संकट पडलं होतं, मला काही संकट पडलं नाही, फुकट काय श्रम केला, तुला ओळखत नाही, जा म्हणे. देवाला वाईट वाटलं, देव वैकुंठाला गेले. तुकाराम महाराज सांगितलं, अहो तुकोबराय, निळोबरायांचं समाधान आमच्याकडून होणार नाही, तुम्हाला जावं लागेल. येऊनिया कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे, हस्त ठेविला मस्तकी, प्रसाद देवनी केले सुखी. ऐका, तुकोबरायांनी 13 दिवसाचा उपवास केल्यानंतर देवाने भेट दिली. निळोबरायांनी 42 दिवसाचा उपवास केल्यानंतर तुकोबरायांनी भेट दिली. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे 13 दिवसाच्या उपवासानं देव भेटतो आणि 42 दिवसाच्या उपवासानं संत महात्मे भेटतात. याचा अर्थच आहे देवाच्या भेटीपेक्षा संत भेटीचं पुण्य अधिक आहे. विठ्ठल विठ्ठल. तिळे तिळे पुण्य साचा पडे तरे बहुता जन्मी जोडे किंवा निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्याने कोटी रोकड्याला जे पाठोवाटीत होय बेटी हरिप्रियाची पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती मजा आजी फळाशी आली परमानंद आजी मानसी भेटी झाली या संतास किंवा पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो किंवा भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. संत महात्मा भेटले. तुकाराम महाराज म्हणतात संतांच्या दारामध्ये संत समागम एखादी परी. तो साधू पुरुषाचा समागम कोणत्याही पद्धतीनं असावा. परी म्हणजे प्रकार. आम्हाला ज्ञानोबरांच्या द्वारामध्ये काय करा? व्हावे त्यांचे द्वारे श्वानयाती. माऊलींच्या दारात कुत्रा करा. बघा, वारकऱ्याच्या दारातला कुत्रा एकादशीला भाकर खात नाही, पण श्रीमंताच्या दारातला कुत्रा एकादशीला वडापाव खातो. विठ्ठल विठ्ठल. काय तुकोबराच्या अंतकरणातली भावना आहे. होईन मोचे वाहना पायी सकळा संत जना मांजर सुकर सुना जवळी शेष गावया. तुकाराम महाराज म्हणता आम्हाला ज्ञानोबरांच्या दरबारामध्ये फक्त कुत्राच करा असं नाही, आम्हाला ज्ञानोबरांच्या दारामध्ये मांजर करा, ज्ञानोबरांच्या दारामध्ये आम्हाला कुत्रा करा, आम्हाला ज्ञानोबरांच्या दारामध्ये डुक्कर करा. हुसेविन उच्चिष्ट लोळेना अंगणे वैष्णवांचे नाणे होईन किडा. संतांच्या दारामध्ये आम्हाला किडा करा. आंघोळीच्या जी काय शौचालय म्हणजे काय आंघोळीचं जे साधन असतं ज्याला आपण नाणी म्हणतो, वैष्णवांची नाणी. आता नाणी शब्द राहिलाच नाही महाराज. वैष्णवांची नाणी होईन किडा. ती नाणी संतांची कुठं असते? बाहेर असते. आता घरातच नाणी आली म्हणा. विठ्ठल विठ्ठल. गुरुवरे तात्या सांगतात की बाबा पूर्वी बाथरूम बाहेर राहायचे, ऐका नाही, आता घरातच बाथरूम आले, देवघर बाहेर आलंय. विठ्ठल विठ्ठल. आणि मग वैष्णवांची नाणी होईन किडा. संतांच्या जिथं संत महात्मे आंघोळ करतील तिथं आम्ही किडा हो. का हो? कारण संत महात्मेने जर आंघोळ केली त्यांच्या आंघोळीचं पाणी आमच्या अंगावर पडेल. परिणाम काय होणार आहे? तेने बेताळेस उद्धरते. महाराज सांगतात म्हणजे सांडोवा पायरी ओहळ बावी गंगा तिरी होईन तयावरी संत सज्जन चालते. आम्हाला जे काही इंद्रायणी मातेचा घाट असेल, गोदावरी मातेचा घाट असेल, चंद्रभागेचा घाट असेल, त्या घाटावर शेवटची पायरी आम्हाला करा.
कारण संत महात्मे आंघोळीला येतील आणि आंघोळी आल्यानंतर त्या पायरीवर पाय देतील. परिणाम काय होणार आहे? आमच्या 42 कुळाचा उद्धार होणार आहे. म्हणून महाराज सांगतात व्हावे त्यांचे द्वारे श्वान याते. महाराजांना विचारलं तुम्ही साधू पुरुषाच्या समागमाची इच्छा करता, पुत्र व्हायची इच्छा करता, मांजर व्हायची इच्छा करता, डुक्कर व्हायची इच्छा करता, पण अशी इच्छा का करता? त्याचं उत्तर महाराज अभंगाच्या दुसऱ्या तेथे राम नाम होईल श्रवण. तेथे राम नाम होईल श्रवण. तेथे राम नाम होईल श्रवण. तेथे राम रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे श्री तुकोबारे सांगतात. साधू पुरुषाच्या समागमामध्ये आमच्या कानावर रामनामाचा उच्चार ऐकायला मिळेल. रामनामाचा उच्चार कुठेही ऐकायला मिळत नाही महाराज. साधू पुरुषाच्या संगतीमध्येच तुम्ही सप्त्याचा मंडप सोडून थोडं बाजूला जा, ऐकायला येईल का रामनाम? महाराज दुसरं नक्की ऐकायला येईल, पण रामनाम कधीच कानावर पडणार नाही. राम हा उच्चार तरीच पैसे वाचे, अनंता जन्माचे होईल पुण्य, अनंता जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हायरे पैठावय. अनंत जन्माचं राम हा उच्चार, अनंत जन्माचं पुण्य उदयाला यावं तेव्हा रामनाम मुखाला येतं, तेव्हा रामनाम माणसाच्या कानावर पडत असतं. रामनामाचा महिमा तुकाराम महाराजांना माहिती आहे. ऐसे अनंत अपार नामे तरले चराचर, नाम पवित्राने परिकर रखुमादेवी वराचे. अनंत अपार नामाने तरुण गेले. श्री मारुतरायांच्या मुखामध्ये सतत रामनामाचा जप चालू आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवान परमात्मा समोर आले, प्रभू रामचंद्र समोर आले, तरी मारुतरायांचा जप चाललाय. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. प्रभूंनी विचारलं, अरे हनुमान, मी समोर नसताना जप करणं चांगलं आहे, पण मी समोर असताना जप का करतो म्हटले. त्यावेळेस हनुमंताने सांगितलं, देवा तुमच्यापेक्षा तुमचं नाम मोठं आहे महाराज. देवाला आश्चर्यच वाटलं, आश्चर्याचा धक्का बसला. राम त्वत्वधिकम नाम, तुमच्यापेक्षा तुमचं नाम मोठं आहे. कसं आहे समजावून सांगा, देवाने विचारलं. आता हनुमंतराय कोण आहेत? बुद्धिमताम वरिष्ठम. आपण कोण आहे? बुद्धिमताम कनिष्ठम. आपला अधिकार असा, पण मारुतराय बुद्धिमताम वरिष्ठम आहे. देवा ऐका म्हणे, त्वयी एका तारिता अयोध्या नामना तू भुवनत्रयम. तुम्ही निजधामाला जाताना फक्त एक अयोध्या वैकुंठाला नेली, पण तुमचं नाम त्रिभुवनाला वैकुंठाला नेतं. कोण मोठं आहे? तुमचं नाम मोठं आहे. देवा ऐका, तुम्ही फक्त एका लंकेतल्या रावणाला मारलं,
तुम्ही फक्त एका लंकेतला रावणारा मारलं, पण तुमचं नाम प्रत्येकाच्या हृदयातल्या अहंकार रूपी रावणारा मारतं. तुमचं नाम मोठं आहे. विठ्ठल विठ्ठल. तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. आणि साधू पुरुषाचं जे उच्चिष्ट प्रसाद आहे तो आम्हाला प्राप्त होईल. आता नेमकं संत महात्मे भोजन करतात ते कोणतं? संतांचं भोजन ऐका. संतांचे भोजन अमृताचे पान, करीती कीर्तन सर्व का. संतुका म्हणे दिवस राती, हेची खाते अन्न ते. संत महात्मे दिवस रात्र काय खातात? तो भगवंताचं भजन करणं. हे साधू पुरुषाचं काय आहे? जेवण आहे. आणि साधू पुरुषाच्या संगतीमध्ये जर आपण राहिलो, त्यांचा उच्चिष्ट प्रसाद म्हणजे ते जे भजन करतात ते भजन आपल्याला प्राप्त होईल. किंवा ज्ञानोबरांचं उच्चिष्ट ज्ञानेश्वरी आहे, तुकोबरांचं उच्चिष्ट म्हणजे गाथा आहे, एकनाथ महाराजांचं उच्चिष्ट म्हणजे भागवत आहे. मग घडेल भोजन उच्चिष्टाचे म्हणजे काय? त्यांच्या सहवासामध्ये आम्हाला ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत तिन्ही ग्रंथाचं पारायण घडेल. तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. एकदा मोठ्या प्रेमानं पांडुरंगाचं मुखाने नाम आणि हाताने टाळी. विठोबा रखुमाई. सेवा करणं अवघड आहे. विठ्ठल बरोबर आहे. शांतीब्रह्म बाबा सांगतात, अरे एवढं काम करतो का? तो विद्यार्थी म्हणतो, बाबा तुमचे पाय कसे सोडू? अरे उद्या कालाय जेवायला जातो का? आज्ञा कशी मोडू म्हणतो. आहे का नाही? पंगत असते की आज्ञा कशी मोडू. आणि काम सांगितलं की पाय कसे सोडू. सेवा करणं अत्यंत कठीण आहे. महाराज आपण नेहमी ऐकतो, श्री ज्ञानोबरांनी 13व्या अध्यायामध्ये आचार्योपासून पदावर 100 वया खर्च केल्या. किती गुरुची आम्ही सेवा करेन, गुरुचे भुवन आपण मी होईल, आणि दास होणी करीन दास्य तेथीचे. खूप वया खर्च केल्या. सगळे गुरुची सेवा मीच करेन म्हणे. नवे नवे देह पडल्यानंतर सुद्धा आमचे शरीरातले जे 5 तत्व आहेत त्या 5 तत्वांनी आम्ही आमच्या श्रीगुरूची सेवा करू. जे जव हे देह असेल तो ऐसी पायकी किजेल, मग देहांतीनं वला बुद्धी नव्हे. ये शरीराची माती मिळवीन ती शेती, जे श्रीचरण उभे ते आराध्याचे. जिथून आमचे श्रीगुरू निवृत्तीनाथ महाराज चालतील त्या भूमीमध्ये आमच्या शरीरातलं पृथ्वी तत्व समर्पित करू. श्रीगुरू निवृत्तीनाथ महाराज ज्या पाण्याने आंघोळ करतील त्या पाण्यामध्ये जलतत्व समर्पित करू आमच्या शरीरातलं. श्रीगुरू निवृत्तीनाथांना ओळण्यासाठी जो दिवा आहे, तेज आहे, त्या तेजामध्ये आमच्या शरीरातलं अग्नितत्व समर्पित करू. होईन विंजना. श्रीगुरू निवृत्तीनाथांना वारा घालण्यासाठी जो पंखा आहे तिथला जो विंजनातला जो वारा आहे त्या वाऱ्यामध्ये आमच्या शरीरातलं वायुतत्व समर्पित करू. आणि श्रीगुरू निवृत्तीनाथ महाराज ज्या भुवनामध्ये राहतील त्या भुवनातल्या महाकाशामध्ये आमच्या शरीरातलं आकाशतत्व समर्पित करू. ज्ञानोबरांनी एवढी सेवेची पराकाष्ठा प्रकट केली, परंतु परिणामी घडले सेवा काय? प्रत्यक्षात ज्ञानोबरांना निवृत्तीनाथांची सेवा घडली नाही. म्हणून तेच ज्ञानोबर आहे. भानुदासाचे कुणी महाविष्णूचा अवतार, क्षेत्रप्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर ओवाळू वारते स्वामी एकनाथा, तुमचे नाम घेता हरे भवभय चिंता. आपल्या संप्रदायामध्ये एक मन आहे, ज्ञानी याचा एका, नाम याचा तुका. तेच ज्ञानोबर आहे. एकनाथ महाराजांच्या रूपानं प्रकट झाले. जनार्दन स्वामींची देवगिरी किल्ल्यावर सेवा केली. संत कवी महिपती महाराजांनी खूप गोड चिंतन केलं. किती सेवा केली ऐका. महाराज जनार्दन स्वामी उठायच्या अगोदर उठावं, आपला नियम उरकून घ्यावा. स्वामी उठल्यानंतर बाहेर दिशेला गेल्यानंतर हात धुवायला मृत्तिका द्यावी, स्नानाला गरम पाणी द्यावं, दत्तात्रय पूजेचे भांडे धुवून ठेवावे, दत्तात्रय पूजेसाठी तुळशीचा हार तयार करावा, नैवेद्य तयार करावा, स्वामीचे वस्त्र धुवून ठेवावे, स्वामीचा मठ झाडून घ्यावा, स्वामी झोपल्यानंतर स्वामींच्या चरणाची सेवा करावी, स्वामी झोपल्यानंतर झोपावं, स्वामी उठायच्या अगोदर उठावं. ही सगळी सेवा बाल एकनाथ महाराजांनी केली. सगळ्यात मोठी सेवा नाथ महाराजांनी कोणती केली असेल तर जनार्दन स्वामी ज्या ठिकाणी बाहेर दिशेला जायचे ती शौचाची जागा नाथ महाराज दररोज धुवून घ्यायचे. नुसतं धुवून घेत नव्हते, शेणाने सारवून घ्यायचे. नुसते शेणाने सारवून घेत नव्हते, रांगोळी काढायचे. एक दिवस नाही, ती शौचालयाची जागा जनार्दन स्वामींची धुवून घ्यावी, रांगोळी काढावी, शेणाने सारवून घ्यावं. आणि मग जनार्दन स्वामी सेवकांना विचारतात, सांगा ही सगळी सेवा कोण करतं? सेवकांनी सांगितलं, आम्ही कोणीही सेवा करत नाही. शेवटी लक्षात येतं ही सगळी सेवा आपल्या घरातले हे लहान असणारे एकनाथ महाराज करतात. बाळा, तुझ्या ह्या सेवेमुळे मी प्रसन्न झाले. आज मी तुला नक्कीच दत्तात्रयाची भेट करून देतो. विठ्ठल विठ्ठल आधेवा दैवा जन्मभूमी हे सेवा, जे ब्रह्म करी जीवा शोचा ते. शोकग्रस्त जीवाला ब्रह्म करणारे जर काय असेल तर ती फक्त सेवा आहे. म्हणून कामारी बटिक सेवेचा सेवक,
दीनपणे रंक तेथे भले तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. आणि अशा साधू पुरुषाच्या संगतीमध्ये सर्व सुखाची प्राप्ती होते. जेव्हा जेव्हा संप्रदायामध्ये संत वाङ्मयामध्ये सर्व शब्द येतो तो सर्व शब्द ब्रह्मवाचक असतो. सर्व सर्व शिवस्थानूर भूतादि निधी रव्य हा सर्व म्हणजे परमात्म्याचे नाम आहे. म्हणजे सर्व शब्द काय सांगतं, सर्व हे परमात्म्याचे एक विशेषण आहे. सर्व सुखाची प्राप्ती म्हणजे ब्रह्मसुखाची प्राप्ती. यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असते किंवा सर्व सुखाचे आगर बापरकुमा देवीवर सुखरूपायसे कोण तुझे सांगा माझ्या पांडुरंगा सारखे ते. साधू पुरुषाच्या संगतीमध्ये ब्रह्मसुखाची प्राप्ती होते. सांसारिक सुखामध्ये उद्विग्नता आहे, सांसारिक सुखामध्ये पारतंत्रता आहे, सांसारिक सुखामध्ये अनित्यता आहे. ब्रह्मसुखामध्ये उद्विग्नता नाही, ब्रह्मसुखामध्ये पारतंत्रता नाही आणि ब्रह्मसुखामध्ये अनित्यता नाही. वैश्विक सुख भोगत असताना त्रिपुटी करून वैश्विक सुखाचा भोग भोगावा लागतो. भोग्य भोग आणि भोगता त्रिपुटी करून सांसारिक सुख भोगावं लागतं. पण हे ब्रह्मसुख परमात्म सुख त्रिपुटीचा बाध करून भोगावं लागतं. परी ते वेगळेपणे भोगीजे जैसे पक्षी फळ चुंबीजे तैसे नव्हे ते विसरेजे भोगे ते पण ही त्रिपुटीचा बाध करून ब्रह्मसुखाचा भोग घ्यावा लागतो. वैश्विक सुखामध्ये उद्विग्नता आहे. एकदा विषय भोगला परत तो विषय भोगू वाटत नाही. आता कीर्तन झालं, कीर्तनाच्या आधी पंगत बसले. आज सोमवारच होता. पंक्तीच्या मालकाने सुरुवातीला साधा भात वाढला. साधा भात वाढला, वारकरी साधा भात आनंदानं खातात. जेव्हा पंक्तीचा मालक मसाला भात घेऊन येतो तेव्हा वारकरी साधा भात बाजूला ढकलतात, मसाला भात येऊ द्या म्हणतात. जेव्हा पंक्तीचा मालक दही भात घेऊन येतो तेव्हा मसाला भात बाजूला ढकलतात, दही भात येऊ द्या म्हणतात. का सांगितलंय? वैश्विक सुखामध्ये उद्विग्नता आहे. श्रेष्ठ विषय पाहिला की कनिष्ठ विषय वजा होतो. वैश्विक सुखामध्ये शयातिशय दोष आहे. येही संस्पर्शजा भोगा दुःख येऊ न येवते आद्यंतवंत कौंतेन तेषु रमते बुधा तेषु न रमते किंतु मूर्खा तेषु अवश्य रमते. म्हणजे वैश्विक सुखामध्ये उद्विग्नता आहे, वैश्विक सुखामध्ये पारतंत्रता आहे आणि वैश्विक सुखामध्ये अनित्यता आहे. नित्यानंदापुढे आनंद तो कोण विषय सुख बाई बापुढे ते शीन आहे, अल्प आहे महाराज. वैश्विक सुख शीन आहे, संपणार आहे. वैश्विक सुख म्हणण्यासारखंच नाही. एरवी विषयी सुख आहे, हे बोलण्याची सारखी नव्हे. प्रातस्पणे वैकुंठवासी श्रीगुरु वैद्य बाबा एक उदाहरण सांगायचे. ते म्हणायचे मी तुम्हाला सोनं करण्याचा उपाय सांगतो, काळजी करू नका. तुम्हाला जेवढ्या आकाराचं सोनं पाहिजे तेवढ्या आकाराचा धोंडा घेऊन या. धोंडा काही दुर्लभ नाही, धोंडा कुठेही मिळतो महाराज. मग धोंडा घेऊन या. काय करा, कीर्तन झालं कमरेचं उपरणं सोडा आणि उपरणं सोडल्यानंतर तो धोंडा 7 वेळा बांधा, 7 वेळा सोडा. सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त वेळेची मर्यादा, वेळेची मर्यादा. आकाशामध्ये वीज चमकते तेवढ्या वेळामध्ये 7 वेळा बांधा, 7 वेळा सोडा. सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. मला सांगा, विजेच्या प्रकाशामध्ये कोणता व्यवहार होतो का? कोणता व्यवहार होत नाही. म्हणून विषय सुख आहे, बोलण्याची सारुकी नव्हे. विद्युस्फुरणे का न पाय जगा माझे विषय भोगी जे सुख ते साध्यंतचे जाण दुःख परी काय करे ती मूर्ख न सेवितानं सरे ज्ञानोबराय वर्णन करतात. वैश्विक सुखामध्ये अनित्यता आहे, पारतंत्रता आहे, उद्विग्नता आहे. पण ब्रह्मसुखामध्ये पारतंत्रता नाही, ब्रह्मसुखामध्ये उद्विग्नता नाही. वीट नाही पांडुरंगी वाडे अंगी अर्थ ते पोट सेवितानद आहे भूक भुकेलीच आहे. महाराज सांगतात काय, सेवित विटेवरी ज्याची पावले समान आहे की नाही. तोची एक दान शूर दाता. परमात्माचे सुख आहे, हे सुखामध्ये महाराज उद्विग्नता नाही. मला सांगा, ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे. आपल्या ज्ञानेश्वरीची शेवटची ओवी संपली. पुढते या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होई. जो शेवटची ओवी संपली की पहिली ओवी आहेच. ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संसवेद्या आत्मरूप. संध्याकाळी हरिपाठ झाला, सकाळी आंघोळीचा पहिला तांब्यात डोकर पडला की देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधेला. भक्तीमध्ये कधी तृप्ती नाही. किती वाऱ्या करा कधी तृप्ती होणार नाही. किती पारायण करा कधी तृप्ती होणार नाही. किती नामस्मरण करा तृप्ती होणार नाही. म्हणूनच महाराज सांगता ह्याची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करे वारी चुकोने दिहारी. भक्ती सुखामध्ये ब्रह्मसुखामध्ये उद्विग्नता नाही. सांसारिक सुखामध्ये उद्विग्नता आहे, वीट आहे. आणि ब्रह्मसुखामध्ये अनित्यता नाही. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. ब्रह्मसुखाला अंतही नाही आणि ब्रह्मसुखाला मर्यादाही नाही. असं जे निर्बळ सुख आहे, महाराज सांगतात जे विटेना सरे
भोगितयाच्याने पावाडे पुरे विटत नाही, संपत नाही आणि पुढती महासुखाची सोयरे भावंडाची असं ब्रह्मसुख साधू पुरुषाच्या संगतीमध्ये प्राप्त होत असल्यामुळं तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली बोला पुंडलिक वरदारी सिद्धेश्वर भगवान म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संताची या. तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टांचे. एकदा मोठ्या प्रेमानं जगद्गुरु श्री तुकोबरायांचं भजन करू. तुकाराम 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 तुका मने सर्व सुख त्या संगती, त्या संगती. तुका मने सर्व सुख त्या संगती, तुका मने सर्व सुख त्या संगती. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय
विठ्ठली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव अपराध महाराज विचारला रामकृष्ण हरी. आवाज लहान मुलांचा सर्वांचा आला पाहिजे. रामकृष्ण हरी. श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा वर्ष 36वे. आजच्या तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा, हरिभक्ती पारायण, गाथामूर्ती आदरणीय ज्ञानेश्वर महाराज कदम मोठे माऊली यांची या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आदरणीय मोठे माऊलींचं समस्त ग्रामस्थ पिंपरत, गुरुकुल पिंपरत आणि व्यसनमुक्त युवक संघटना शाखा पिंपरतच्या वतीने या ठिकाणी मनस्वी आभार. आत्ताच माऊलींनी आपणाला संतपर उपदेशाचं या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. पहिल्या दिवशी नामपर झालं, काल भक्तिपर आणि आज संतपर अशी पिंपरतकरांसाठी ही पर्वणी म्हणजे हा सप्ताह सुरू आहे. या सप्त्यामध्ये आज ज्यांनी आपल्याला नाश्ता दिला ते केशव तात्याबा गणवट, बापूराव रामचंद्र भगत आणि मारुती आवारे यांचा सकाळचा नाश्ता होता. दुपारची जी हरिपंगत होती ती संपत एकनाथ भगत यांची होती आणि संध्याकाळची हरिपंगत होती ती मानसिंग हरिबा भगत यांची होती. उद्या भूषण जयसिंग शिंदे आणि प्रकाश जगन्नाथ भगत यांचं फराळ असेल. सकाळचं फराळ हे कैलासवासी दत्तात्रय तातेबा भगत यांचं असेल, यांच्या स्मरणार्थ असेल आणि संध्याकाळचं फराळ हे रामचंद्र जगन्नाथ बिसे यांचं असेल. असोत आजची जी कीर्तन सेवा झाली ती गाथामूर्ती आदरणीय हरिभक्तीपारायण ज्ञानेश्वर महाराज कदम मोठे माऊली यांची झालेली आहे. आणि आजच्या या हरिसेवेचे सौजन्य आदरणीय कैलासवासी कृष्णाबाचाराम भगत यांच्या स्मरणार्थ गजानन महाराज आणि चैतन्य हॉस्पिटल पिंपरत यांच्या वतीने आदरणीय सतीश कुमार ढमाळ काका यांना मी विनंती करतो की समस्त पिंपरतकरांच्या वतीने महाराजांचा या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन सन्मान करायचा आहे. आदरणीय सतीश कुमार ढमाळ काका आणि गजानन महाराज भगत कृपया दोघांनी पुढे यायचं आहे. आणि आदरणीय आपणा सर्वांचे परमस्नेही आपल्या महाराष्ट्राचं भूषण गाथामूर्ती आदरणीय ज्ञानेश्वर महाराज कदम मोठे माऊली. खरं तर पिंपरतकरांचं भाग्य आहे, तारीख घेतानाच खूप म्हणजे प्रयत्न करावे लागलेत आणि त्या प्रयत्नांना यश आलं ते आदरणीय गजानन महाराजांचे तेवढेच प्रयत्न. आणि विशेष ज्यांचा आभार मानलं ते आमचे ऋषी महाराजांचं बी खरं आभार मानले पाहिजेत की त्यांनी महाराजांपर्यंत पाठपुरावा केला आणि आजची सेवा खरं आपल्या पिंपरतकरांना मिळाली. आणि आमच्या पिंपरतकरांची अपेक्षा महाराज अशी आहे की जर वर्षी आपली सेवा आम्हाला मिळावी ही आम्ही या ठिकाणी आपणाला विनंती करतो या की आपण द्याल अशी या ठिकाणी अपेक्षा करूया. कारण आमच्या सप्त्याचंच प्रेरणास्थान आदरणीय गुरुवारी आमचे मार्गदर्शक मंडा महाराज कराड करतात आहेत. श्रद्धास्थान आमचे भजन सम्राट आदरणीय वैकुंठवासी साहेबराव नाना देशमुख आहेत. इतकी सुंदर जसं तुम्ही सांगितलं की या पिंपरतमधून माऊलींचा सोहळा जातो. हे पुण्यवान गाव आहे. पुण्यवान गावामध्ये आज खरं तर सोमवारची सेवा, आजचा दिवसही सोमवारचा आहे आणि सिद्धेश्वराच्या साक्षीनं आज तुमची पिंपरतकरांना खरं सेवेचा आनंद घेता आला, लाभ घेता आला. अशीच सेवा आपण आम्हाला द्यावी.
मी अशी पिंपरतकरांच्या वतीने आपणाला विनंती करतोय आणि उद्याची जी कीर्तन सेवा आहे ती कीर्तन सेवा आहे श्री गुरु आदरणीय केशव महाराज नामदास की जे संत नामदेव महाराजांचे 16वे वंशज आहेत. यांची उद्या 8 ते 10 बरोबर वेळेमध्ये उद्याची सेवा सुरू होईल. तरी सर्व ग्रामस्थ आणि श्रोत्यांना विनंती आहे की 7:45 वाजताच आपण सभामंडपामध्ये सर्वांनी बसायचं आहे. आणि आदरणीय महाराजांच्या बरोबर आलेले जे आळंदीचे विद्यार्थी आहेत ते आदरणीय गणेश महाराज यांनाही विनंती आहे की पिंपरतकरांच्या वतीने आपण या ठिकाणी छोटासा सन्मान घ्यायचा आहे. त्यांच्याबरोबर आलेले सिद्धेश्वर महाराज यांनाही विनंती आहे दोघांनी कृपया पुढे या. मी आदरणीय काकांना आणि गजाबुवांना गजानन महाराजांना विनंती करतो की या दोघांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आणि सालगुडे मामाही या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत कीर्तनाचे सांगवीचे त्यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. आणि सर्वच या पंचक्रोशीतून आलेले आदरणीय मोठे माऊलीवरती प्रेम करणारे आणि आमच्या पिंपरतकरांवरती प्रेम करणारे मग सोलापूर जिल्ह्यातले श्रोते असतील, सातारा जिल्ह्यातले श्रोते असतील किंवा पुणे जिल्ह्यातील श्रोते असतील, या तिन्ही जिल्ह्यातून आलेले सर्वच श्रोत्यांचं मी समस्त पिंपरतकरांच्या वतीने या ठिकाणी आभार आणि ऋणनिर्देश व्यक्त करतो. रामकृष्ण हरी. तुकाराम